बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये भाजपा विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. मुरलीधर मोहोळ आणि अजित पवारांमुळेच लोकसभेत गेले. पुण्यातील राष्ट्रवादीची निवडणुकीची रणनीती ही ठरली होती. चुकीचं घडलं तर वाचा फोडा, चुकीचं करू नका, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना हा सल्ला दिलाय. तर राष्ट्रवादीचे नेते सदानंद शेट्टी यांनी ही माहिती दिली. बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं याबाबत राष्ट्रवादीचे नेते सदानंद शेट्टी यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यामध्ये उमेदवारांसह काही प्रमुख कार्यकर्त्यांना एका हॉटेलमध्ये जे आहे ते भेटण्यासाठी आणि बैठकीसाठी बोलवलेलं होतं. नेमका अजित पवारांची या सगळ्या दरम्यानची काय रणनीती आहे, अजित पवारांनी काय या सगळ्या गुप्त बैठकांमध्ये सांगितलेलं आहे, मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे, हे जाणून आपण घेणार आहोत. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सदानंद शेट्टी आहेत. नेमकं काय घडलंय आज बैठकीमध्ये, कारण का चर्चा सगळी शहरामध्ये सुरू आहे की अजित पवार काहीतरी नवीन स्ट्रॅटेजी ऐकतायत. नाही, असं काही नाही आहे. अजित पवार तर एक ग्रेट नेते आहेत. ते एकदम चांगले नेते, उत्कृष्ट नेते आहेत आणि ते एक जे निर्णय घेणार ते योग्यच घेणार. अजितदादांनी सांगितलं, काही चुकीचं करत असतील तर तुम्ही जागृत राहा, सक्षम आहात, तुम्ही जागृत राहा, काही तुम्ही चुकीचं करू नका आणि तुमच्याकडनं फसवण्याचं काम, तुम्हाला फसवण्याचं काम कोण करत असतं तर तुम्ही जागृत राहा, तुमच्या कार्यकर्त्यांनी जागृत राहावं आणि ज्या ज्या गोष्टी असतील पोलिसांच्या माध्यमात असेल वगैरे त्याच्या निदर्शनास आणा, पण तुम्ही एकदम जागृत राहून काम करा. कोणाच्या टीकेला कुठल्या हे करताना आपण बरोबर विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर जे आपण विकास करतो त्या विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर आपण जनतेच्या पुढे जा आणि विकासाचा मुद्दा जनतेला आवडतो, त्यामुळे आपण विकासाच्या मुद्द्यावर जा. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.